चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपल्याला आज सुरू करायचं आहे वेबसाईट वरील कोर्स. तर कोणी कोणी व्हिडिओ बघितले, मी तुम्हाला सांगितले ते 2-3 व्हिडिओ बघून घ्या. तर ते कोणी कोणी बघितले, राजश्री मॅडम व्हिडिओ बंद करा. चॅट बॉक्स मध्ये टाका कोणी कोणी व्हिडिओ बघितलेत. व्हिडिओ कोणी कोणी बघितलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये टाका व्हिडिओ कोणी बघितलेत. बरं, चला मी शेअर करते. वेळ घालून उपयोग होणार नाही. तर माझं स्क्रीन दिसतीये का तुम्हाला? स्क्रीन दिसतीये का माझी सगळ्यांना? हो मॅडम दिसते. हो मॅडम दिसत आहे. हा, ठीक आहे, चला. तर आता आपण वेबसाईट वर गेलो, sudarshanpyramid.com या वेबसाईट वर गेलो आपण. काय घालायचं? sudarshanpyramid.com. तर वेबसाईट वर गेल्यावर हे असं सगळं आपल्याला येतं. तुम्हाला काय होतं, याला ऑप्शन्स म्हणतात. कशा कशात आपण जाऊ शकतो याला ऑप्शन्स म्हणतात. तर याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलवर बघताना हे एका खाली खालोखाल दिसतं. जसं मला आता हे दिसतंय आडवं. तर आता हा वेबिनार ऑप्शन बघून घ्या. या वेबिनार मधनं आपल्याला कोर्स जॉईन करावा लागेल. तर हे वेबिनार ऑप्शन बघून ठेवायचा. आता तुम्हाला कोर्सेस मधनं जायचं असतं किंवा डॅशबोर्ड मधनं जायचं असतं. हे कोर्सेस मध्ये काय आहे? कोर्सेस मध्ये बघा, हे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत. हे कोर्सेस आहेत 12, 16, 17, 18 कोर्सेस आहेत. तर या 18 कोर्सेसच्या इथे आपल्याला किंमत दिसते. फ्री पण आहेत. फ्री पण जरूर करा. त्याच्यावरचे ध्यान प्रकार करा. खूप सुंदर ध्यान प्रकार आहेत. हा योग शिक्षकांसाठी आहे. सर्टिफिकेट आहे. आपल्याकडे काम करायचं असेल योग शिक्षक तर सर्टिफिकेशन पाहिजे. तर हे आहे. तर आता आपल्याला मेंबरशिप एक ऑप्शन असतो. काहींना मेंबरशिप घ्यायची होती किंवा घ्यायची आहे. तर कोर्सेस मध्ये न जाता हे 12 पैकी मला वाटतं 10 कोर्सेस फ्री आहेत मेंबरशिप मध्ये. मेंबरशिप ऑप्शन मध्ये जायचं तुम्ही आणि मेंबरशिप मध्ये गेलं की हे ब्ल्यू बटन बाय इयरली प्लॅन 3150. मेंबरशिपचे फायदे इथे दिलेले आहेत. तुम्ही हे माहिती वाचू शकता. मेंबरशिप मध्ये जाऊन हे बटन दाबलं की तुम्ही बाय करू शकता. कुठलाही कोर्स घेताना, कुठल्याही कोर्सला रजिस्टर करताना एक लक्षात घ्यावं लागतं की इथे आपलं लॉग इन पाहिजे. हे बघा, आता फोटो लावून टाका तुम्ही. कारण काही वेळेला व्हिडिओ ओपन होत नाही, कोर्स ओपन होत नाही, मग लगेच मला विचारलं जातं. काहीही काळजी करायची नाही. एकदा पैसे भरले तर जेवढे तास त्या ह्याला दिलेत तोपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार. तर लॉग इन गेलेलं असतं हे लॉग इन आपलं. लॉग इन लिहून ठेवा. 1-2 लोकांचं लॉग इन विसरलं, काही उपयोग नाही झाला. ऍक्च्युअली रजिस्टर केल्यानंतर लगेच विसरून गेले ते. कारण आपण फ्रॉम गुगल, फ्रॉम आपण फेसबुक काही पण म्हणतो, तर आपल्याला मग नंतर आठवत नाही. तसं करू नका. आता लिहून ठेवा. मोबाईल मध्ये लिहा, कुठेतरी लिहा. तर माझी पद्धत अशी की मी मोबाईल मध्ये सगळे पासवर्ड लिहिते. मग झूमचा पासवर्ड, हेमांगनच्या वायफायचा, घराच्या वायफायचा असं लिहून ठेवायचं. तसं वेबसाईट, सुदर्शन वेबसाईटचा पासवर्ड असं. ईमेल आयडी तर आपला तोच असतो. पासवर्ड ईमेल आयडीचा नसतो तो, तर या वेबसाईट साठीचा असतो. दुसरा घातला तरी चालतो. तर आता पैसे भरताना एक लक्षात घ्यायचं की लॉग इन मध्ये जायचं. आपलं हे लॉग इन दिसलं पाहिजे. तरच वेबसाईटला कळतो आपण कोणी मंगलधैर्य, तरच त्या तुम्हाला ओपन होतात कोर्स. तुम्ही पैसे कुठूनही भरले तर काय कळणार नाही. मला पण नाही सांगता येणार. मला पैसे डायरेक्ट मिळतच नाही. बँकेत जातात, कट होऊन जातात. म्हणजे आता 200 रुपयाचे 150 रुपये मिळाले असतील, ते पण बँकेत जातात. ते पण 8-10 दिवसांनी जातात. तर या गोष्टी लक्षात घ्या. तर इथे आपल्याला पैसे भरताना फक्त लॉग इन बघायचंय. आता मला समजा मेंबरशिप घ्यायची, का मी हे सांगतेय ते पण तुम्हाला सांगते आता. बाय इयरली. आता इथे हे ब्ल्यू बटन दाबल्यानंतर मात्र हे पैसे जे काही येतात ते नेक्स्ट करू शकतो आपण.
आता हे भरताना हे पैसे भरणाऱ्याचं टाकायचंय. मग जगातल्या कोणाचंही तुम्ही हे डिटेल टाकू शकता. एकदा तुमच्या लॉगिन मध्ये गेलात ना इथे, पैसे कोणाच्याही, कारण एक दोन लोकांनी अजून घेतलं नाहीये, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतोय. मला वेळ नाही झाला, मी फोन करेल म्हणते पण वेळ नाही झाला. तर त्यांना हे जगाच्या कोणाच्याही आणि कुठूनही तुम्ही परचेस करू शकता. तुम्ही फक्त तुमचा ईमेल आयडी द्यायचा, पासवर्ड द्यायचा. आता काहींनी मुलांना सांगून दुसऱ्या सिटीत मुलं आहेत तरी केले, पण काहींना अजून पेमेंट करता येत नाही म्हणाले. पेमेंट कोणाचंही वापरा ना, इथे पेमेंट जगातल्या कोणाचंही वापरा. एकदा तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे भरले तर तुम्हालाच, बँकेत नसतं का? तसंच आहे सेम, इथे खातं आहे आपलं. म्हणून हे लॉग इन आहे, पैसे कोणाचेही वापरा. ठीक आहे, मग नेक्स्ट नेक्स्ट करून करू शकता. आता मला कोर्स काय मी घेतले ते डॅशबोर्ड मध्ये गेल्यावर दिसत. काहींनी परत परचेस केले, म्हणून मी हे सांगते. बरं, मी त्यांना मेसेज पाठवला, अहो मॅडम तुम्ही दिसताय कोर्सवर, अहो मॅडम तुमचं आहे ऑलरेडी, तरी मला तेच तेच मेसेज, मला परचेसच दिसेना, मला हेच. अहो 3-4 लोकांनी असं केलंय, मी आता कन्फर्म केलं. जाऊ दे, मला आता खूप तुम्हाला सांगते, तुमचं जे आहे ना अवेअरनेस, चेतना, खूप गडबड आहे. आणि मी लगेच त्या 2 लोकांना डायव्हर्ट केलं, न्यू ग्रुपला जॉईन व्हा तुम्ही. आता मी नाही तुम्हाला काही कम्युनिकेशन तुमच्याशी करू शकत. अजून एका मॅडमने ट्रान्सफर करणार आहे न्यू ग्रुपला, येऊच नका माझ्या बरोबर. ते सगळं बघून घ्या, जुन्या लोकांकडनं शिकून घ्या. एवढं मी सांगते, तुम्ही कोर्सवर दिसताय, तुमचा कोर्स परचेस केलेला आहे, तरी मला पेमेंट करता येत नाही मॅडम, तरी असं तरी तसं. 3 लोक तरी मला आता दिसले परत पेमेंट केले. करा, तुमच्याजवळ पैसे जास्त झालेत. तसे 200 रुपये किरकोळच आहेत. आणि तसंही मी त्यांचे तास करून बघितलेत, तास पुष्कळ केलेत, 20-22 तास केलेत. ठीक आहे, म्हणजे आता 200 रुपयात आपण अजून काय करू तेवढं. ओके. तर आता हे डॅशबोर्डला जायचंय बघा. म्हणून मी हे सांगितलं की आता तरी इथून पुढे लक्षात ठेवा. आता डॅशबोर्डला माझ्याकडे येणार नाही, कारण मी वेगळी आहे ना. माझ्या डॅशबोर्डला काहीच नाही, मी काहीच विकत घेतलेलं नाहीये. विकत नाही घेतलेलं, मी हे सगळं केलंय ना म्हणून. मग इथे तुमचे कोर्सेस दिसतील, तुमचं कपाट आहे हे. उघडायचं, काय काय घेतले मी, हा कोर्स, तो कोर्स, तो कोर्स, हे तुम्हाला डॅशबोर्डला दिसत. आणि साधं आहे, मी हा कोर्स परचेस केला तर परत कशाला करायचा, काय माहिती काय केलं. आय एम नॉट शुअर. बघू, मी आता सांगते. तर ठीक आहे, जाऊ दे. तर हे डॅशबोर्ड झालं. डॅशबोर्ड मधनं कोर्सला जायला शिका नेहमी आपल्या कपाट उघडून. आता कोर्सेस करायच्या आधी कोर्सेसची माहिती सगळी असते. आता हा भाग 2 होता. कुठे गेला भाग 2? हा भाग 2. हा 2 नंबरचे कोर्स आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. 2 आकडा घातलेले. 1 नंबर मोफत आहे, 2 नंबर फार महत्वाचे आहेत. तर हा भाग 1 खूप महत्वाचा आहे. अजूनही नव्या साधकांनी हा करा. 1,000 वरनं 580 किंमत केली होती मागच्या वेळेला. जेव्हा मला असं वाटतं की जो नवे साधक पुढे घ्यावेत, नवे साधक पुढे घ्यावेत, त्यावेळेला मी या कोर्सेसची फी कमी करते, की जेणेकरून त्यांनी ते कोर्स करावेत, पुढे यावं, पुढे यावं. अशी एक संधी देते. त्यावेळेला हे 1,000चे केलेले आहेत. तर करून घ्या, आता हे कर, मी वाढवणार आहे आता. हे करून घ्या. नवीन साधकांनी ज्यांनी भाग 1 केला नाही त्यांनी करायचा आहे तो. आता भाग 2 बघा. 200 रुपये हे सगळं आता हिच्यासाठी केलंय ना. आपण कमी केला बघा, 1,000 वरून 250 केलंय. कारण आता हे भाग ऍडव्हान्स कोर्सला जायचंय. मग ऍडव्हान्स कोर्सला हे करून घेतलं तर तुम्हाला पुढचे कोर्स लगेच आता एप्रिल पासून सुरू होणार आहे, करायला मिळतात. आता मला याची फी बघा, हे बघायचंय काय काय आहे. हे शिका, हे क्लिक करायचं. मग इथे वाचायला मिळतं काय शिकायला मिळणार. आता हे ऑनलाईन कोर्सेसचे फ्लायर्स आहेत. ऑनलाईन कोर्स घेतले त्याचे व्हिडिओ आहेत, लक्षात घ्या. कारण परत परत ते कुठं घेत बसणार. आणि चांगले होतात, रिझल्ट चांगले येतात, पण आपण परत परत तेच नाही घेत बसू शकत ना. म्हणून हे वेबसाईट डेव्हलप केली. तर हे इथे आपण लिहिलेलं असतं आणि मग ह्याच्यात माहिती असते, खाली खाली यायच. महत्वाच्या सूचना दिल्यात. आता तुम्ही करणार आहे ना, हे वाचायचं बरं का. महत्वाच्या सूचना
कोर्स काय आहे तो वाचायचा, सिलेबस आहे. इथे व्हिडिओ नाही ओपन होत, लक्षात घ्या, इथे नाही व्हिडिओ ओपन होत. हे नुसतं सांगितलंय काय काय आहे. तर आता यात ध्यान प्रकार काही केले नाही तरी हा कोर्सचा भागच नाहीये. याच्यात काय काय घातले ना हे सगळे ध्यान, काहीच नाही या कोर्सचं. कोर्सचं एवढंच आहे. आणि नंतर नंतर मी काय ध्यान घेते काय घेते त्या कुठल्या तरी कोर्सला रिलेटेड त्या ह्याच्यात टाकून देते. तर हे झालं, तुम्ही माहिती मिळवू शकता. आता कोर्स करायला सुरुवात करायची आपल्याला. तुम्हाला मी सांगितलं होतं, आता मला मात्र डॅशबोर्ड मधनं जावं लागतं आणि माझं लॉग इन वापरावा लागतो, माझा ऍडमिन वापरावा लागतो. तर ठीक आहे. आता मी सुद्धा माझा ईमेल, अजून एक महत्वाची सूचना बरं का, आपले खूप मेल असू शकतात. आता हा माझा मंगल देनवण आहे, मी इथे विहंगमचा मेल आयडी माझा चालू असेल ना मोबाईलवर, हे खूप महत्वाचं लक्षात ठेवा. माझा विहंगमचा मेल आयडी चालू आहे माझ्या मोबाईलवर, तर मला वेबसाईट ओळखत नाही. नाही ओळखत, माझा लॉग इन दिसतोय पण तो विहंगमचा असेल. आणि विहंगम हा ऍडमिन नाहीये या वेबसाईटचा, ही माझी वेबसाईट आहे. विहंगमचा याचा तसा काही संबंध नाहीये. फक्त एक संबंध आहे, विहंगमला हे सगळे कोर्सेस काय आहेत ते बऱ्यापैकी फ्री घेतलेले. विहंगमला फ्री घेतलेत, मधून अधून हे कोर्सेस विहंगमला फ्री देते, तेवढाच संबंध आहे. कारण सगळं तुम्ही बघता विहंगमला मी काय घेते, मी पैसे घेतच नाही, सगळे विहंगमच्या खात्यात जातात. मग हे लोक चांगला कोर्स आहे आम्हाला द्या आम्हाला द्या, ते युट्यूबवर होतं, युट्यूबवर काही कसं करतात माहिती नाही. म्हणून मग ही वेबसाईट डेव्हलप केली आणि 50,000 खर्च त्यावेळेला आला होता. आता म्हणजे कमी झाली, आता 7-8 हजार आलेत या वर्षीचे बिल, कमी आले आता. तर ह्याच्यामध्ये मग ह्यामुळं मी हे थोडेफार पैसे ठेवते. तर आता ते तर माझे कव्हर झाले पाहिजे ना वेबसाईटचे सगळे. तर त्यामुळं हे पैसे थोडेफार, आता बघा चक्राध्ययन 1100 रुपयाचं आपण फ्री घेतो विहंगम तर्फे, म्हणून विहंगमचा आणि याचा संबंध आहे. तसा नाहीये. म्हणून पैसे ह्या वेबसाईट कोर्सचे विहंगम मध्ये भरले तर हे वेबसाईट लॉक आहे ना, माझंही काही चालत नाही. मी ज्यावेळेला कोर्स डिझाईन करते ना त्यावेळेला तो फ्री सुद्धा मला सहसा लवकर करून देत नाही, फी ठेवताना कमी ठेवून देत नाही. तो लगेच मला दाखवतो पॅरलल कोर्स बघा, इतक्या दिवसाचे कोर्स बघा किती आहे, तुम्ही काय करता. कारण त्यांचे पैसे जातात ना, ग्राफीचे पैसे जातात ना, त्यांना तोटा करावा लागतो, वेबसाईटला तोटा करावा लागतो. ग्राफी ही आपली फायनान्शियल एजन्सी आहे मधली, वेबसाईट डेव्हलपमेंटचं त्यांचं जातं. त्यामुळं हे करावं लागतं आणि ते असतं, वॉच खूप असतो त्यांचा. तुमचं सगळं अकाउंट इथे तयार होतं, तुम्ही किती डिव्हाइस बदलले, तुम्ही किती तास किती सेकंद वापरले, तुम्ही किती वेळा हे बदललं, आणि मग थ्रो करतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढल्या, तुम्ही रेकॉर्ड केलं, इथे सगळं दिसतं. आणि कृपया असं करायचं नाहीये, तुम्ही ध्यानाच्या ग्रुपमध्ये आहात इथे. काही वेळेला तो काही तास खपवून घेतो, पण नंतर तुम्हाला मग थ्रो आउट करतो, झालेले आहेस. आणि मग लोकांनी परत पैसे भरून परचेस केलेले, कायनू बायनू मला कारण सांगून. तर तुम्ही तसं करू नका. एथिक्स सगळ्यात महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट जरी काढली तरी तो रेकॉर्ड करतोय, हे लक्षात असू देत. तर याच्यामध्ये मी ज्या वेळेला हे मला मला वॉर्निंग येतात की इकडं या माणसाचं या लर्नरचं असं चाललंय, काढायचं का काढल्यानंतर त्याला परत बघायला लावतो किंवा मला आधी असतं. मग त्यावेळेला मला माहिती असतं तुम्ही शेअरिंग करता वगैरे, त्यामुळे मला माहिती असतं ना शेअरिंग चालू आहे, मग ते मी हे करते, अलाव करते. तर हे लक्षात ठेवूयात आपण. आता काय होतं, आता मला जायचंय कोर्समध्ये, मग भाग 2 आता आपल्याला जायचंय, भाग 2 करायचंय. चला आता जाऊयात भाग 2 करायला. तर भाग 2 मध्ये तुम्हाला इथे सगळे व्हिडिओ येतात, इथे व्हिडिओ येतात. आणि तुमचे व्हिडिओ ओपन होतात इथे मोबाईलवर, ते थोडस सरकवायला लागतात स्क्रीन, हे पण लक्षात ठेवा. अँड्रॉइडच मोबाईल लागतो, तो आयफोन चालत नाही वेबसाईटला. करणार आहे मी आता, अजून खूप ह्याच्यामध्ये मी युट्यूब सारखं करणार आहे. आपलं जसं अमेझॉन सारखं असतं तसं करणार आहे. अँड आयफोनवर आणणार आहे, पण मला त्याला पैसे खूप लागत आहेत. ते माझे थोडेसे झाले याच्यातनं वेगळे की मी ते पण करणार आहे. म्हणजे तुम्हाला अगदी एका क्लिकवर सगळे कोर्स येणार आहेत, अजून सोपं होणार आहे. मी त्याला म्हंटल होतं 2 वर्ष जाऊ देत, मला पण हे शिकावं लागतं ना कसं करायचं, मग थोड्या ह्यानी त्या तिकडे ट्रान्सफर करू आपण.
तर आता इथे जायचं, आपल्याला उघडायचं, हे तुमचं वेगळं असतं, माझं वेगळं असतं. तर आता हे थोडस, इथे बघा हे सेम आलं आता तुमचं हे. तर आता कोर्स एवढाच आहे बरं का हा. इकडं काही लक्ष देऊ नका. हे हे डिस्कशन्स ठीक आहेत, ते काय आहेत, अनुभव आहेत, हे जरूर वाचा. कोर्सच्या आधीचे अनुभव वाचा, अनुभव वाचा, ऐका म्हणजे. आणि हे जे आहे ना मेडिटेशन्स वगैरे, हे सगळे ऍडिशनल आहे. त्यामुळे आत्ता काही करत बसू नका, नंतर जेव्हा वेळ मिळेल त्याला मेडिटेशन करत बसा. आता आपल्याला भाग 3 पण करायचंय, त्यामुळे हे काही करू नका. फक्त हे आपल्याला आता महत्वाचं बघायचं. ही पण प्री कोर्स मीटिंग मी नंतर घेतली आहे. ज्या वेळेला दुसऱ्यांदा बघा 85-95 लर्नर आहेत, त्यावेळेला काहीतरी 250 ला ठेवला होता. त्यावेळेला बऱ्याच जणांनी केलाय. मी आता सगळ्यांचं बघून घेतलंय. ज्यांचे 30 तास झाले काय आहेत त्यांना रिमूव्ह केलेलं आहे मी. त्यांनी आता कंटिन्युटी नाही दाखवली म्हणून. आता नाव दिलं असतं तर ठीक आहे, थोडा विचार केला असता. पण अशांना मी काढून टाकले. आता याला आवर्स मध्ये रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत, तुम्ही करून घ्या. जास्त फालतू वेळ घालवू नका. मी तुम्हाला म्हटलं ना त्या दिवशीची मीटिंग येताना 60 आवर्स झाले. त्यांचा मला मेसेज आला लगेच, म्हणे मी लावून घरात सोडायची, लावून घरात सोडायची. असं काही करू नका, तिथे ऐकायला बसा. अनअटेम्प्टेड करू नका. तर तुम्हाला प्री कोर्स मीटिंग मी बघायला लावली होती, ती करून घ्या. आता ऑल थेरपीज मी थोडस बोलणार आहे, कारण ह्याचं यूज कसा करायचा, इंटिग्रेटेड आपल्याला कसं करायचंय ते सांगते. सुदैवाने आपल्या नशिबाने, कोणीतरी स्क्रीनशॉट काढून पोस्ट करा. सुदैवाने आपल्या नशिबाने काय झालंय, एका वेळेला सुंदर गोष्टी आल्या. जसं चक्राध्ययन चालू आहे, स्वादिष्टान चक्राध्ययन चालू आहे, त्याच वेळेला आपला हा कोर्स सुरू होतोय. आता हा कोर्स म्हणजे महत्वाचं काय तर भाग एक आपला जो होता ना, तो आपण कसं बदलायचं, आपले विचार कसे बदलायचे, आपल्या इमोशन्स भावना कशा बदलायच्या, आणि आपल्याला हवं तसं आयुष्य आपण कसं निर्माण करायचं, ते होतं भाग एक. मी आणि मी माझं, मला जर कोणी बदललेलं हवे, माझं पटत नाही काय होते, मी बदललं पाहिजे. तर हे भाग एक मध्ये सांगितले, जे सत्य आहे. आता याच्यावर विश्वास नसतो, विचारांवर बिलीफ नसतात, परत आपल्यातला सेल्फ जागृत नसतो, कॉन्फिडन्स नसतो, परत पॉझिटिव्हिटी नसते. आताच एका मॅडम बद्दल चर्चा आली, काय हरवलं की लगेच आपण निगेटिव्हिटीत जातो. एवढ्या पैशाचं हरवलं, आपण घेतो ना तेवढ्या पैशाचं, किस झाड की पत्ती म्हणून आपण घेतो ना तेवढ्या हायफाय वस्तू, मग गेल्यावर आपल्याला ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजेत ना, लेट इट गो करता आल्या पाहिजेत ना. मग परत निगेटिव्हिटीत गेल्यात मॅडम, बंद झालंय सगळं इथे. ऍक्च्युअली निगेटिव्हिटीत गरज असती तर उलटच होतं. मी ज्या वेळेला ब्रेक होतात ना काही लोकांचे, 6 महिने 8 महिने ब्रेक होतात आणि मग मधनच उगवतात, मग त्यावेळेला विचारते कुठं होता इतक्या दिवस. मग ते सांगतात आधी उडवाउडीची, काही पण मला हे होतं, मला ते होतं, अमकं होतं तमकं होतं. मग ज्या वेळेला काउन्सिलिंगला फोन घेते ना, मग त्यावेळेला अडचणी सांगायला सुरुवात होतात. मग म्हणे आता या खूप अडचणी होत्या, मी निगेटिव्हिटीत गेले आणि मग मला काहीच नको वाटायला लागलं आणि मी काहीच करेना झाले. मला आधी असं वाटायचं यांना वर काढलं गरजेचं आहे, पण आता नाही वाटत मला. आता नाही एनर्जी आपण कमी करायची. आता त्या मॅडमशी बोलले, त्यांना म्हटलं नका करू फोन, कारण तुम्ही परत निगेटिव्हिटीत जाणार, तुमची ऊर्जा कमी होणार. आपण एक ठराविक झालेले 2दा 3दा करून त्या व्यक्तीला, आता नाही करायचं, आपण नाही खाली यायचं. तर हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही. मुद्दाम सांगायचं वाटतं, ज्यावेळेला निगेटिव्ह आलं, काहीतरी आयुष्यात वाईट होतं, त्यावेळेला उलट काही चांगले पॉझिटिव्ह शब्द कानावर पडतील ह्याचा प्रयत्न केला पाहिजे ना आपण. तर या गोष्टी. तर आता बघा ऑल थेरपीज बघूयात. तर हे सगळं मला सांगायचं, तर हा कोर्स आहे बाह्य गोष्टींचा. मग मी निगेटिव्हिटीत गेलीये, मला पॉझिटिव्ह राहता येत नाहीये, मला पॅसिव्हनेस आला, आयडलनेस आलाय, माणूसच आहे ना आपण. अहो किती आपण कष्ट घेणार बघा. तुम्ही सकाळी उठताय सगळे 4:30ला. आज मला खूप कंटाळा आला होता, म्हटलं अमृता मॅडम घेणार आहेत, जाऊ देत. कारण मी काल परवा खूप खूप बिझी गेले, हे सगळे कोर्सेस आणि कम्युनिकेशन, पैसे स्क्रीनशॉट त्या ग्रुपवर टाकणं ओंकार ध्यानाच्या. कारण मिस्टरांना पावती करायला एका ग्रुपवर लागतात, मग कोणी ह्या ग्रुपवर टाकतंय, कोणी त्या ग्रुपवर टाकतंय, आणि हे सगळं कम्युनिकेशन मी थकून गेलते काल. आणि मग सकाळी असं वाटलं जाऊ दे अमृता मॅडम घेतील.
पण मला बोलायचं होतं ना काहीतरी, म्हटलं तुम्हाला ते सगळं अनुभव कथनावरून सांगायचं होतं ना. मग तशीच उठले. काय मला मोटिव्ह मिळाला उठण्याचं सांगू? की ध्यान झाल्यावर जो फ्रेशनेस येतो ना, नाही नाही चल आता झोप नाही झाली तुझी, चल आता तुला कंटाळा आलाय, उठ. नंतर किती फ्रेश वाटणार आहे. आणि त्याने मी उठले आणि तुम्हाला माहितीये किती छान सगळं बोलले, जास्त छान म्हणजे जास्त बोलले. जे बोलायचं होतं ते बोलले. आणि झालं, मला 1 मिनिटही झोपायला मिळत नाही नंतर. तुम्ही तरी झोपता, मी नाही झोपत. मी खूप फ्रेश होऊन जाते. आणि मग झालं, मग काम माझी सुरू झाली. तर हे असं ठीक. तर इथे हे पण मला सांगायचं, तर आपल्याला काहीतरी एक फोर्स लागतो, ड्रायव्हिंग फोर्स लागतो. मग आता मला अजून सपोर्ट हवाय, माझ्या मनांचं सामर्थ्य कळलंय, विचारांचं सामर्थ्य कळलंय. आज आपण तेच बघितलं चक्राच्या. बघितलं नसेल तर ते 2 व्हिडिओ नक्की बघा आजचे युट्यूबवरचे. मग हे मला सामर्थ्य कोण देऊ शकतं अजून? आपल्याला इमोशनल शेअरिंगला कोणी नसतं, अनफॉर्च्युनेटली बायकांना कोणी पुरुष शेअरिंग करत नाही. ते तर दाखवतही नाही दुःख, आपणच असतो. मग अशा ह्याला आपल्याला काय मदतीला उपयोग होतो ते या कोर्समध्ये. मग बघा, पहिलं म्हणजे इथे ब्रेथ. ब्रेथ म्हणजे श्वास आलाच ना. परत पिरॅमिड. म्हणजे लिहून घ्या आता. हे जे ऑल थेरपीज आहेत ना त्यात लिहून घ्या. कारण हे तुम्ही चक्र ध्यानाला वापरायचं. कारण तिथे ध्यान होणार आहे, इथे काही तुम्ही नित्यनियमितपणे वेळेत बसाल नसल. पिरॅमिड लिहून घ्या, ऑल थेरपीज म्हणजे पिरॅमिड. दुसरं काय आहे? तर हे विपश्यना, जाऊ दे, मी विपश्यनेवरनं जाऊन आलते त्यामुळे सांगितलं होतं बहुतेक. पिरॅमिडचं सगळं आहे बघा लेक्चर. आता हे आपले पुस्तकही झालेत, त्यामुळे तुम्हाला हे काही अवघड नाहीये. पिरॅमिडचं आपण पुस्तकात जास्त डिटेल बघितलं, पण सायन्स काय आहे ते इथे मी सांगितलं. ऑरा दुसरं लिहून घ्या. ऑरा एक आपला बेस्ट फ्रेंड असतो. मी तर ऑरा फ्रेंडच म्हणून टाकते. मै ऑरा फ्रेंड. मै ऑरा फ्रेंड. तर ऑरा एक आपण बदलू शकतो. आणि तुम्हाला जे काही सगळं आणायला सांगितलंय ते आपल्याच ऑरा बदलायला नाही तर घराच्या ऑरा बदलायला सगळं सांगितलंय. म्हणजे ही थेरपीच झाली बरं का. पिरॅमिड झाला, ऑरा झाला. आता तिसरा आहे क्रिस्टल. आता क्रिस्टलचाही कोर्स झालाय. पेंडुलम डाउसिंग मध्ये सुद्धा बरंच बघितलंय. तर ज्यांच्याजवळ क्रिस्टल आहेत आहेत आहेत. पिरॅमिड मध्ये पण गिफ्ट मिळालेले आहेत क्रिस्टल आपल्याला. तुम्ही हे घेतलेलं आहे पिरॅमिड मध्ये मिळाले, तेवढं तरी वापरू शकता जे काही आहे ते. आणि नसेल तर मी कोर्स घेणार आहे, त्यावेळेला तो करा. आणि मग तुम्ही त्यावेळेला तर घेऊ शकता. हे सगळं तुम्हाला पिरॅमिडला मिळणार आहे. पिरॅमिडला येऊन तुम्ही विकत न घेता तिथे हिलिंगच सुरू करा डायरेक्ट, असं ते आहे. विकतच घेतले पाहिजे असं काही नाहीये. तर इथे हे आहे ऑरा. तिसरं पिरॅमिड, ऑरा, क्रिस्टल. चौथं बघा काय, कलर. कलर थेरपी. आता आपण बघतो बघा, आज मी ऑरेंज घातलंय बघा. ऑरेंज का? स्वादिष्टान चक्र सुरू झाले आपला. पण यात आपण काही कलर थेरपी नाही वापरत आहे, आपण फक्त चक्राचा कलर घालतो. पण ऑरेंज कलरचं काय आहे, भगव अस्त्र मंत्र आहे म्हटलंय. मग ऑरेंज घातल्याने आपल्या ऑरामध्ये काय फरक पडतो, विचारांमध्ये काय फरक पडतो. आता पंचतत्व ही शिकलोय आपण. आता इथे पंचतत्वाची जोड नाहीये, पण ही सुद्धा आपल्याला देता येईल. की बाबा ऑरेंज कलरनी काय होणार आहे, ग्रीननी काय होणार आहे, लालनी काय होणार आहे. तर हे कलर थेरपीचं आहे. मग पुढचं लिहा थेरपीज मध्ये, पिरॅमिड, ऑरा, क्रिस्टल, कलर. चौथं ठीक आहे. आता पाचवं बघा, एनर्जी. हे तर सगळ्यात महत्वाचं आहे आपलं. एनर्जी मी तुम्हाला खूप शिकवते एनर्जीचं. अनफॉर्च्युनेटली ते पुस्तक सापडलं मला आज. मी आज उठल्या उठल्या माझं दासबोध काढलं, माझं ज्ञानेश्वरी काढलं. कारण आपल्याला फ्लायर करायचंय. आणि आपल्याला हे हे बघा, सेलेस्टाईन प्रोफेसी हे पुस्तक सापडत नव्हतं. शाश्वत सत्याचा शोध, द सेलेस्टाईन प्रोफेसी विकत घ्या आणि वाचा. आपण हे सगळं घेतलेलं आहे, खुणा केल्यात. हे सगळी एनर्जी थेअरी आहे. ह्याच्यात खूप सुंदर आहे ते. तर दासबोध वगैरे सगळं काढताना मोठं मोठं काढलं ना मी. ज्ञानेश्वरी काढली, दासबोध काढला.
तर हे सगळं त्याच्या मागे ते निघालं. तर ते तुम्ही एनर्जी थेरी आणि हेच आपण एनर्जी हिलिंग पिरामिडला वापरणार आहोत. त्यामुळे एनर्जीचे कन्सेप्ट छान झाले पाहिजेत तुमचे. मी पुढे पुढे जे जाणार आहे ना एप्रिलमध्ये, हायेस्ट टॉपमोस्ट एनर्जी फंडामेंटल्स, एनर्जी थेरपीज कडे जाणार आहे. एनर्जी हिलिंग जे जगात आता टॉपमोस्ट आहे, आपण वापरतच आहोत. शिवसरोदय मध्ये आपण तेच करतोय. आपण एनर्जीच बदलतोय. आपण बघतो तळायला सुद्धा तेल किती कमी लागतं. तळायला सुद्धा आज मला प्रवीण सुद्धा म्हटली, मी तिला म्हटलं की माझा पुतण्या आला होता त्यामुळे मी घरात होते ब्रेकफास्ट करत. कटलेट केले, कसले काय काय घातलं, बीट घातलं, मटार घातला, बीन्स घातले, कॉर्न घातले, परत तुम्हाला सांगते ढोबळी मिरची घातली, अजून 2-3 भाज्या घातल्या त्यात. हे सगळं मी करत होते. तिला सहज म्हटलं काय बघितलं का तेलाचं? हो म्हणाली, कालच केलं. निम्म पण नाही, म्हणजे कमी लागतं खूप असं म्हटले. तर हे का होतं, तर आपण एनर्जी टेक्निक वापरतो तिथे. आपली एनर्जी त्या तेलाला देतो. आपली एनर्जी आपण इंधन म्हणून वापरतोय. आणि अशी गाडी मी होंडा सिटी पेट्रोल शिवाय चालवलेल्या आहेत 2दा 3दा. बिलीव, म्हणजे रिझर्व, मला आता तुम्ही म्हणाल रिझर्वला दाखवतो पण रिझर्व नसतो तो, आधी एवढे टाकीत पेट्रोल असतं, मला सगळं माहितीये. त्याच्याही खाली काटा जाऊन मी चालवलेली, लक्षात घ्या. गाडी पंक्चर झाली तरी त्यावेळेला मला माहिती नव्हतं, मला फक्त टेक्निक माहिती होतं. पण आज मला सगळं रहस्य उलगडायला लागले की हे माझ्यात जातेच भरलेलं आहे. तर या गोष्टी आपण एनर्जी हे सगळ्यात टॉप मोस्ट आहे. आणि हे मी तुम्हाला हळूहळू शिकवते, तुम्ही ते लिहित नाहीये, तुम्ही परत परत विचारता. माझ्या व्हॉइस क्लिपला कधीही 2दा 3दा ऐकायच्या, नोट्स लिहायच्या. व्हॉइस क्लिप मधनं सगळं ज्ञान मिळतं त्या कोर्स पेक्षा. आता हा जो व्हॉट्सअप ग्रुप केलाय ना, या कोर्स ग्रुपवर जे काही माझ्या व्हॉइस क्लिप येतील इथल्या ज्ञानापेक्षा सगळ्यात महत्वाचं असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ते तुम्ही हे एनर्जी टेक्निक बघून घ्या. आपल्याला इथे हायर लेवलला जायचं. आता या सगळ्या थिअरीज करायच्यात. तर तुम्हाला काय करायचंय, आता मीटिंग क्लोज झाली तर सुरू करा बरं का, नाहीतर मग मी थांबवेन. कारण परत आला मला नवीन ह्यांचं घ्यायचंय, बघू. तर याच्यामध्ये ह्या टेक्निक्स ना सकाळीच्या ध्यानाला करायच्यात. आता इंटिग्रेटेड अप्रोच सुरू झाला या महिन्यापासून. ओंकार ध्यान, हा कोर्स आणि सकाळचा कोर्स, शिवाय पेंडुलम डावसिंग. इतकं सुंदर प्लॅन करून घेतलंय ना ऊर्जेने, इतकं सुंदर. आणि बरेच साधक त्या फ्लो मध्ये आले. तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही हे 4 करताय त्यांचे धन्यवाद. अवघड आहेत गोष्टी, पण थोडस फ्लो मध्ये आलं तर थोडं तरी ढकललं जातो ना आपण. मागो बसण्यापेक्षा छे बाई मला नाही जमणार एवढं, पहिल्यांदाच नका. अरे ऊर्जा असेल, ढकलणारा असतं, आपण गर्दीत ढकललं जातो की नाही आपोआप, तसं इथे होतं फ्लो मध्ये राहिल्याने, लक्षात घ्या. तर नंतरही तुम्ही करू शकता ना तुमचे आवर्स भरेपर्यंत. मी काही तारखांवर मुदत लावले नाहीत, आवर्सवर लावले. तर इथे आता हे ज्या थेरीज आहेत ना, थेरपीज, त्या सगळ्या सकाळी वापरायच्या. म्हणजे काय करायचं, पिरामिड घेऊन बसायचं. इथे सगळं सांगितलंय. पिरामिड वापरायचा, पाण्याचा ग्लास घेतो, ओव्हरटेक्स करतो, रात्री पिरामिड खाली ठेवून द्यायचा, वगैरे वगैरे. इथे काय आहे ते सगळं वापरा, सकाळच्याच ह्याला वापरा. आता इथे ऑराचं जे आहे ना, ऑराचं ते पण सकाळीच वापरायचं. आता उठा, फ्रेश व्हा, बसून ध्यान करा, चक्र ध्यान. त्यावेळेला तो ऑरा बदला स्वतःचा, ऑरा थेरीज वापरून. तर सकाळी सूर्यनारायण येतो, सूर्यनारायण ते एनर्जीच घेऊन येतो गोल्डन. बघा आता स्वादिष्टान सुरू झालं. सूर्यदेव, जो उगवणारा सूर्य तो नारंगी असतो. त्या उगवणाऱ्या सूर्याचा आपल्याला मिळता पण पहाटे उठल्यामुळे, लक्षात, खूप फायदे आहेत. तर या वेळेला जर ऑरा हिलिंग, ऑरा क्लिन्झिंग हे वापरलं, थेरपी इथे सकाळी, तर खूप फायदा येणार आहे. नाहीच अगदी झालं तर मग एक 4ची वेळ ठरवा हे कोर्स करायला, आणि त्यावेळेला करा. पण बघा, नाहीतर रात्री करा, संध्याकाळी दिवा लावत असाल तुम्ही तर त्यावेळेला काय केलं तरी चालणार आहे. तर हे झालं ऑराच. आता तिसरं काय, क्रिस्टल. सकाळीच सांगितलं तुम्हाला, घेऊन बसाय ना एक आपलं मंगलम स्पेस केली आहे ना, तिथे क्रिस्टल सगळे ठेवून द्या ना छान. ते पण याच्यातनं जे बघून आहे ते कळेलच तुम्हाला. ते करायचे, थेरपीज आहे तिथे, नुसते क्रिस्टल ठेवून होणार नाहीये. इथे जे काय ऐकतो बघतो ते करायचंय सकाळी. 5 मिनिटं द्यायचेत. आता आपण ध्यानानंतर 5 मिनिटं आपल्या स्वतःला देतो.
व्हिज्युअलायझेशन करतो, आयुष्याचा सिनेमा बघतो, 5 मिनिटं सामूहिक चेतना जगासाठी, ब्रह्मांडासाठी, पृथ्वीसाठी करतो. तर आता उद्यापासून सकाळी ही ऑल थेरपीज करायच्या. सकाळी करून घ्यायचं क्रिस्टल बरोबर. इथे काय काय सांगितले ते बस. क्रिस्टल कोर्स मध्ये पण सांगितले, पेंडुलम मध्ये पण सांगितले. त्याच वेळेला ते क्रिस्टल मध्ये पेंडुलम ठेवा. ऑराचं जे काही आहे ते क्रिस्टल्सच आहेत, लक्षात घ्या. ज्यांच्याजवळ क्रिस्टल नाहीत वाईट वाटून घेऊ नका. ते तुम्हाला जे काही दिलेत ना, आणायला सांगितले ते क्रिस्टल्सच आहेत. पाणी सुद्धा क्रिस्टल आहे. पाणी घेऊन बसा. क्रिस्टल नसेल तर पाण्याला क्रिस्टल म्हणा. खूप सुंदर क्रिस्टल आहे पाणी. आपल्या शरीरात जो काही क्रिस्टल आहे तो पण पाण्याचाच आहे. त्यामुळे अमेझिंग नाहीये नाही म्हणायचं. तर हे मग तिथे करून घ्यायचं 5 मिनिटं उठल्या उठल्या उठल्या. ह्याचं झालं, ऑराचं झालं, क्रिस्टलचं झालं, पिरॅमिडचं झालं. आता काय राहिलं इथे? एनर्जी. एनर्जी ते सारखे आपण वापरतोच आहे. आपले ध्यान प्रकार दिवसभर आपलं मेसेजिंग जर वाचलं, एक तुम्हाला सांगितलं 1 तासाने 2 तासांनी वाचा, ब्रेक घ्या 5 मिनिटं. दॅट इज एनर्जी थेरपी, लक्षात घ्या. ग्रुपवर वाचलं एनर्जी मेंटेन, ग्रुपवर वाचलं एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स मेंटेन किंवा जम्प, अनुभव वाचला जम्प इन फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. हे फार सुंदर चाललंय सगळ्या ग्रुपवर. हे वाचायची सवय लावा 2-2 तासांनी, म्हणजे त्या फ्लो मध्ये राहता आणि मग काही खाली ढासळत नाही. उगाच निराशा आली ग्रुप मधनं बाहेर 1 महिना, असं करू नका. नाही तर झिरो होते. आता तुम्ही आत्ताच ऐकताय. तुम्ही जर डिस्कनेक्ट झाला तर काही नाही, उपयोग नाही. आता कलर थेरपी. कलर थेरपी सुद्धा इथे जे व्हिडिओ बघता ना, ते ड्रेस घाला. काही चक्राचाच घालायला पाहिजे असं काही नाहीये. मग व्हाईट घेऊन बसा, ओढणी घेऊन बसा. आता पिरामिडला घातलं होतं डोक्यावर, ते घ्या. ती थेरपी वापरा कलरची. पाणी भरताना सकाळचं वापरा. तर या थेरपी तुम्ही सगळ्या सकाळी वापरायचे. आता कोर्स करताना हे फक्त व्हिडिओ बघायचे तुम्हाला. अनुभव कथन वगैरे तर काय, ते काय असं कोर्स टाईप नाही. ते तर तुम्ही सहज रात्री झोप आली, शक्यतो रात्री झोप आल्यावर हे अनुभव कथन बघा. कारण अनुभव कथन इथे सबकॉन्शियसला गेले तर तो तुमचाही अनुभव होणार आहे. तुम्ही जे ऐकता ते सबकॉन्शियस मध्ये पडलं तर आपोआप आणणार आहात. बघा, रजनी दीक्षित अनुभव, सहस्त्रबुद्धे अनुभव, नूतन पवार यांचे अनुभव, कोमल शेळके, सोनसाळे, तारा यांचे अनुभव हे आधी ऐका. श्रद्धा कदम अनुभव, तर हे ऐकून घ्या. हे युट्यूबवर पण आहेत. त्यामुळे मी म्हणते हे काय आता केलं नाही केलं नाही केलं, डिस्कशन म्हणजे क्वेश्चन आन्सर्स आहे. ठीक आहे. तर ह्याचे मिनिट आहेत ना खूप कमी आहेत, बघून घ्या. आता ह्याच बघा ना किती मिनिट आहे. आणि आता मीटिंग बंद पडली तर जॉईन नका हो. बघा 30 मिनिटच आहे. कारण 1 तासाच्या सेशन मध्ये पुष्कळ आपण बाकीचं पण घेतो. नुसतं 1 तास बडबडलं तर काहीच समजणार नाहीये. डिस्कशन्स आहे, क्वेश्चन्स आन्सर्स आहेत, अनुभवकथन आहे. रोज अनुभवकथन होत होतं बहुतेक. एक स्लॉटच दिले होते. आता ते शिवोहम शिवोहम राहू द्यात डाउनलोडेड. लावून टाकायचं तुम्ही थेरी. ऑराची थेरी करताना ना, शिवोम शिवोम सकाळी चक्रा ध्यान. मी नाही करणार, तुम्ही करायचं. शिवोम शिवोम ऐकायचं, ऑरा करायचा, धूप दाखवायचा, हे दाखवायचा, दीप लावायचा, इथे ठेवायचा आणि मग चक्रध्यान करायला बसायचं. आणि आता ओंकार ध्यानात आज नाही मी घ्यायची सेशन, उद्या घेईल आणि मधून अधून घेईल. पण आता इंटिग्रेशन ओंकाराचं कसं करायचं ते उद्याच्या ह्याला सांगेल. आज नूतन मॅडमला घेऊ देत, कारण नवीन साधक आहेत बरेच. तर हे सगळं पहिला व्हिडिओ हा बघून घ्या. आता चॅटबॉक्स मध्ये टाका बरं कोणी कोणी हा व्हिडिओ बघितला. श्रद्धा कदम, अंजली कोळपकर, राजश्री. ठीक आहे, 3च आल्या. रीमा जाधव. आणि पिरियडचं वगैरे काही बंधन नाही बरं का याला, फक्त चक्रा ध्यान आणि देवी ध्यान. बाकी तुम्ही पिरियड मध्ये सगळं करू शकता. कारण काय आहे, चक्रा ध्यान आपल्याला त्याच्यात जे टेक्निक घातलेत ना, ते शेक होती कुंडलिनी. मग कशाला उगाच तिथे आपल्याला, तिथेच आपण आता ध्यान करतोय ना, फोकस तिथेच आहे ना, म्हणून नाही. देवी ध्यान पण नाही. देवी ध्यानातलं कुंडलिनी ध्यान चालत नाही, बाकीचे चालतात. काही शंका आहे कोणाला विचारायची एक क्विक? 29 जण आहेत, मला वाटतं 33-34 जणांनी रजिस्टर केले आता. कोणाला काही शंका आहे, विचारायचंय कोणाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. आणि ग्रुप आहेच आहे आता विचारायला. तुमचा तुम्ही कोर्स करायचा आहे बरं का.
जे नवीन आहेत त्यांना सांगते फक्त तुम्हाला. मी का ग्रुपनी सांगते तर ग्रुप एक एनर्जी तयार होते. आता काय करायचं, व्हिडिओ आज हा सांगितलंय की नाही आणि मीटिंगचा क्वेश्चन्स असतील तर विचारायचं, काय आवडलं ते टाकायचं. आणि कृपया करून वेबसाईटवर द्या की हो. काही काही लोक देत आहेत, पण तुम्ही वेबसाईटवर पण टाका काय तुम्हाला आवडलं. तेच कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. तर हे करा म्हणजे ग्रुपमध्ये एनर्जी तयार होईल. म्हणजे ते एनर्जी मध्ये तुम्ही राहाल. तर नक्की व्हिडिओ बघितल्यावर मला हे आवडलं, हे नाही कळलं, असं जरूर करायचं आहे. ग्रुपमध्ये आपल्याला काय बघितलं ते, आणि मी विसरली बरं का, तुम्हाला खरंच सांगते मी विसरली. त्यामुळे तुम्ही थोडं थोडं टाका काय आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर हे आजचं झालं, आणि उद्याचं मी तुम्हाला सांगते. उद्या पिरॅमिड सगळा संपवा, कारण पिरॅमिडचं सगळं माहिती झालंय. आताही विपश्यना करू नका, हे पिरॅमिड करून घ्या. उद्याचं टार्गेट पिरॅमिड आहे. आणि कारण काय आहे, हे सगळं माहितीच आहे. आपण पिरॅमिडचाही ग्रुप केलेला आहे, त्याच्यात टाका. पिरॅमिडच्या ग्रुपमध्ये काय नवीन अनुभव, आपलं यूज बघितला, प्रॅक्टिकल बघितलं. आता मागच्या वेळेला शैलजा मॅडमनी त्या पिरॅमिडचं पाणी झाडांना घातलं होतं. ते आंबाचं झाड काढून टाकणार होते, आंबा भरायला लागला. हे प्रयोग करायचे. थेरपीज आपल्याला नाही, फक्त त्या जीवांना, पशूंना, पक्षींना, झाडांना हे सगळं द्या पिरॅमिड युक्त पाणी. तर हे काम करायचं आहे. रात्री ठेवलेला सकाळी झाडांना पण द्या. मी आज सांगितले कसं भांड ठेवायचं, त्या भांड्यावर ठेवून टाका पिरॅमिड. तर हे सगळं उद्याच्या दिवशी पिरॅमिड संपवा. पिरॅमिड ग्रुपवर टाका, उपयोग काय वेगळे वेगळे असतील तर. तरी इतर जे नाही आहेत कोर्समध्ये त्यांनाही कळेल. आणि मग ऑरा एनर्जीला फार महत्व द्यायचंय आपण. ऑरा एनर्जीला फार महत्व द्यायचंय, त्यामुळे हे पिरॅमिड लवकर उरकून टाका उद्यापर्यंत. ठीक आहे. चला, धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला काही शंका नाहीये तर आता संध्याकाळी आहे नवीन साधकांसाठी. तर कोण कोण आहे, स्क्रीनशॉट काढले का? कोणी काढले स्क्रीनशॉट?